धन्यवाद तुषारजी धुमाळ सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमांगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते असं म्हणत 4 वेद 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती बाप्पा आपला गणपती त्या गणरायाच्या चरणी सर्वप्रथम वंदन करतो. तदनंतर अखंड महाराष्ट्राचे आणि अखंड भारताचे आराध्य दैवत मुठभर मावळ्यांच्या साथीने ज्यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं आणि आपल्याला मराठी म्हणून जगण्याचं स्थान आणि मराठी म्हणून जगण्याचा मान ज्यांनी मिळवून दिला ते निश्चयाचे महामेरू बहुत जनांचे आधारू अखंड स्थितीचे निर्धारू श्रीमंत योगी राजे शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला मानाचा त्रिवार मुजरा या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आणि घेऊन चालतोय तुम्हाला सगळ्यांना मैदानाच्या दिशेने. MPL मराठा प्रीमियर लीग पर्व 8 मध्ये जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं पाहुण्यांचं आणि मान्यवरांचं मी मानस मनोरी करतोय मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. मॅच ऑन होण्याचा इशारा येईल. पिवांचं पहिलं षटक घेऊन बॉलिंग मार्कवरती कल्पेश पाहायला मिळतील. सलामीची जोडी आली आहे अक्षय मोरे आणि त्यांच्यासोबत सनी पाटील. लेट्स प्ले गेम ऑन. पहिला बॉल या ठिकाणी ड्राईव्ह केला जातोय. स्टेटचा फटका. खेळाडू मिडॉनमध्ये आहेत. सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु धाव मात्र मिळणार नाही. पिवनचं पहिलं षटक. 2 खेळाडू आपल्याला 3rd यार्ड सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. एकंदरीत तुषार सर जर आपण पाहिलं तर 10 संघांचा सहभाग या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या दिवशी 4 संघ क्वालिफाय झाले. दुसऱ्या दिवशी 4 संघ क्वालिफाय झाले आणि सुपर 8च्या मॅचेस आपण पाहतोय. दरम्यान बॉल अवैध आहे. स्वतः गोलंदाज चेंडू खाली कॉट अँड बोल्ड. यावेळेस टिपलाय झेल आणि संपवलाय अक्षय मोरे यांचा खेळ. पहिला फलंदाज बाद. थँक्यू डीसी. चला पहिली मॅच जी झाली त्यामध्ये सूरज लबडे हे मॅन ऑफ द मॅच बनले होते. सूरज आपण यावं. सन्माननीय राकेश दादा शिर्के साहेब यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचं बक्षीस सूरज लबडे यांना द्यायचं आहे. राजे शिव छत्रपती वॉरियर संघ ज्याचे कॅप्टन आहेत आणि मात्र स्वतःच्या संघाला त्यांनी मात्र मस्ट विन मॅचमध्ये विजय मिळवून दिला आहे आणि त्यांची टीम मात्र 2nd राऊंडमध्ये या ठिकाणी आता नक्कीच क्वालिफाय होती आहे. त्यांना बऱ्याचशा शुभेच्छा या ठिकाणी असतील. पारितोषिकांची बरसात मात्र होतीये. कुमारी सानवी मिथुन पाटील यांच्या माध्यमातून 3 विकेट जर आले म्हणजे विकेट हॅट्रिक झाली तर मंथन 11 संघाच्या गोलंदाजांना 500 रुपयांचं बक्षीस या ठिकाणी कुमारी सानवी मिथुन पाटील यांच्याकडून देण्यात येईल. त्याच्याच बरोबरीने ऋषिकेश दादा पाटील यांच्याकडून प्रत्येक चौकार आणि प्रत्येक षटकार यासाठी प्रत्येकी 100 रुपयाचं बक्षीस फलंदाजांना देण्यात येईल. समालोचन कक्षासमोर जी मंडळी आहेत जे खेळाडू आहेत त्यांना विनंती असेल की आपण समालोचन कक्षाच्या समोरून बाजूला व्हा. चला मिलिंद दादा तुमचे खेळाडूंना बाजूला करा. राजेशिव छत्रपती वॉरियर टीमचे खेळाडू थोडेसे बाजूला व्हा विनंती असेल. अजय मोरे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इनॅक्ट क्रमांक 3 वरती येत आहेत. यावेळेस स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये डिरेक्टेड झाली असते. रनआउटचा चान्स क्रिएट केलाय. ओव्हर थ्रो मात्र या ठिकाणी पाहायला महत्व आहे. तेलाही गेला आणि तोपाही गेला. हाती काहीच नाही राहिलं असं म्हणायला हरकत नाहीये. रनआउट सोडला आणि सिंगल धाव देखील मिळतीये. या ठिकाणी आपल्याला आगमन होताना पाहायला मिळत आहे. जांभिवली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्माननीय अविनाश दादा कदम. करोडो की बस्ती में दिलदार हस्ती ज्यांना म्हटलं जातं ते अर्थातच आपल्या सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व. मनाचा मोठेपणा आणि दिलाचा दिलदारपणा जपणारा आपला माणूस म्हणजे ग्रामपंचायत जांभिवलीचे माजी सरपंच आदरणीय अविनाश दादा कदम आणि त्यांचं आगमन झालंय. मिलिंद दादा सावंत यांच्या प्रत्येक स्पर्धेला अविनाश दादा कदम यांचं सहकार्य मात्र असतं आणि मिलिंद दादा सावंत यांच्या प्रत्येक हाकेला एका हाकेवरती धावून जाणारा माणूस म्हणजे अविनाश दादा कदम. त्यांचं आगमन झालं या स्पर्धेमध्ये त्यांचं सहर्ष स्वागत असेल.
यावेळेस लोवर फुलटॉस बॉल बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळतोय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूचं कलेक्शन केलं जातं. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये मात्र पिच केला गेला. थोडासा उशीर आज या ठिकाणी होतोय कारण काल उरणची डे स्पर्धा, वाकदची नाईट स्पर्धा आणि त्याच्यानंतर मात्र आज पुनश्च एकदा ही डे स्पर्धा. थोडासा उशीर झालाय, दिलगिरी व्यक्त करेन, परंतु चांगली मॅचेस आजच्या दिवसामध्ये या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये मात्र नक्कीच पाहायला मिळतील. पुनश्च एकदा गोलंदाज कल्पेश तयार आहेत. यावेळेस बॅकफुटला गेले सनी पाटीलने आपला क्लास दाखवलाय, स्वतःची गुणवत्ता सिद्ध केली. चेंडू कव्हर पॉइंट, सीमा रेषा पार, चौकार. थँक्यू डीजे ऑपरेटर. ऋषिकेश दादा पाटील प्रत्येक चौकार, प्रत्येक षटकाराला 100 लावलेले आहेत आणि सनी पाटील यांच्या अकाउंटमध्ये मात्र आता 100 रुपये जमा होताना नक्कीच पाहायला मिळतील. चांगला स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून आलाय. आक्रमण करण्याचा प्रयत्न यावेळेस फरी वाऱ्याच्या वेगाने फिरली जातीये. कनेक्शन यावेळेस होत नाहीये. चेंडू मात्र शरीरावरती जाऊन आदळला गेलाय आणि या डॉट चेंडूची सांगता मात्र या ठिकाणी नक्कीच होती. निर्धाव बॉलच्या बरोबरीने P1च्या पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आला. धावफलकावरती मात्र 1/5 ही स्थिती बॅटिंग टीम काव्य अन्वित 11 ची पाहायला मिळतीये. काव्य अन्वित 11 संघाचा जर आपण विचार केला तर सन्माननीय रोशन दादा मोरे, सन्माननीय ऋषिकेश दादा पाटील आणि अनिकेत दादा जोशी या त्रिकुटाने पुरस्कृत केलेला काव्य अन्वित 11 संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि त्यांच्या विरोधात जर आपण विचार केला मंथन 11 या संघाचा, तर मंथन 11 संघाला पुरस्कृत करण्याचं काम ज्यांनी केलं ते गोरठण ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्माननीय किशोरदादा पाटील यांचा संघ मंथन 11 जो मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळेल. खरं तर टीम ओनरचे देखील आपल्याला आभार मानायला पाहिजेत कारण त्यांचं देखील विशेष सहकार्य या ठिकाणी स्पर्धेमध्ये राहिलं आहे आणि टीम ओनरने मात्र टीम विकत घेतली आणि त्यामुळे मात्र संघ खेळताना पाहायला मिळतोय. त्यामुळे टीम ओनरचं देखील आपण कौतुक करूया. गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं जाईल. षटक क्रमांक 2 साठी बॉलिंग मार्क वरती आपल्याला नवीन गोलंदाज मंथन मोरे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. मंथन 11 ही संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळतो आणि मंथन मात्र बॉलिंग मार्क वरती पण आहेत. पहिला चेंडू सुरुवात केली जाते. खोलवर टप्प्याचा ओव्हर पिच बॉल यावेळेस स्ट्राईक केलाय. मिड ऑफ मध्ये खेळाडू बीट होत आहेत. लॉंग ऑफ मध्ये चांगलं कव्हरअप पाहायला मिळतोय आणि आपण नेहमी उल्लेख करतो की घर हे दोघांचं असतं, ते दोघांनी आवरलं पाहिजे. एकाने पसरवलं तर दुसऱ्याने सावरलं पाहिजे आणि तसा खेळ मात्र होतोय कारण एकाची चुकी ही दुसऱ्याच्या माध्यमातून सावरली जाते, आवरली जाते आणि त्यामुळे मात्र एक धाव यावेळेस देखील नक्कीच मिळाली जाईल. सन्माननीय संचित दादा भोसले साहेब, रिद्धी सिद्धी 11 शिंदेवाडी परखंदी टीमचे ओनर, त्यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून असेल. फॉर्च्यून लाईव्ह इव्हेंट यांची टीम या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज करण्याचं काम करते. अतिशय चांगलं काम होत आहे. तब्बल 2 लाखांच्या पलीकडे त्यांचे सबस्क्रायबर्स यूट्यूबवरती पाहायला मिळत आहेत. फॉर्च्यून लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जेवढे प्रेक्षक लाईव्ह जोडले गेले त्यांचं देखील आपण स्वागत करूया. अटॅक केला जात आहे. यावेळेस गॅप सिलेक्शन प्रॉपर केलं आहे. बंदुकीच्या गोळीच्या वेगाने चेंडू लॉंग ऑन सीमा रेषेच्या पलीकडे हा केलाय वार आणि धावा मिळतील 4, चौकार.
नाही. वॉर्निंग मात्र पंच नक्कीच देताना त्या खेळाडूला त्या ठिकाणी पाहायला मिळतील, कारण की क्रिकेट हा खेळ मात्र लॉच्या हिशोबाने चालतो आणि क्रिकेटिंग लॉज ज्यांचं पालन करणं फार महत्त्वाचं या खेळामध्ये. गोलंदाज पुनश्च एकदा तयार होतील. यावेळेस घुटना टेक, तमाशा देख, हा फटका खेचायचा होता, टायमिंग होत नाहीये. क्रिकेटचा खेळ हा फक्त ताकदीचा नसून युक्तीचा देखील आहे आणि ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ याचा उल्लेख या खेळामध्ये मात्र नेहमी केला जातो. मोठे फटके जर येत नसतील तर तुम्ही मात्र काहीशी युक्ती लढवली, जर ताकदपेक्षा तुम्ही टायमिंगवरती भर दिला तर मात्र बऱ्याचशा धावा येताना या मॅचमध्ये पाहायला मिळतील, परंतु ते आत्तापर्यंत घडत नाही आहे. कमबॅक केलाय गोलंदाज मंथन यांनी. आखू टप्प्याचा बॉल, सनी पाटील, सनीने मचाई आहे सनसनी, बॉलला फेकून दिलाय सीमा पार, षटकार. थँक्यू. 6 धावा येत आहेत. ताकदीचा वापर केलाय सनी पाटील. जर आपण दिवस क्रमांक 1 अर्थातच शुक्रवारच्या दिवशी त्यांचा संघ क्वालिफाय झाला आणि चांगला खेळ राहिला होता कॅप्टन सनी पाटील यांचा. बरेचसे चौकार, बरेचसे षटकार त्यांच्या बॅटमधून दिवस क्रमांक 1 मध्ये या स्पर्धेमध्ये आले होते आणि या मॅचमध्ये देखील आता चांगला खेळ होतो आहे. यावेळेस आउटसाइड द ऑप्शनची लाईन वापरली जाते. व्हाईट लाईनच्या बाहेर बॉल फेकला जातो आहे आणि पंच मात्र या चेंडूला पनिश करतात. अर्थातच अवांतर धावेचा इशारा मात्र नक्कीच पोहोचवला जाईल आणि एका धावेने मात्र धावफलक या ठिकाणी ॲड ऑन केलं जात आहे. आमच्या समवेत खालापूर तालुक्यातील एक जबरदस्त स्कोरर नरेश दळवी सर आपल्याला पाहायला मिळतात. चांगली स्कोरिंग त्यांची देखील होती आहे, त्यांचं देखील आपण कौतुक करूया. आखो टप्प्याचा बॉल फिरून मारलाय, फटक्यात होतं वजन आणि धावा मिळतील अर्धा डझन, षटकार. थँक्यू डीसी. या ठिकाणी मिलिंद दादा सावंत आपल्या डॅशिंग लुकमध्ये आता परत आलेले आहेत. एकच वादा आणि मिलिंद दादा असं मात्र आपण नेहमी म्हणतो. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत मिलिंद दादा सावंत, आई एकविरा हॉटेलचे सर्वा आणि एक डॅशिंग व्यक्तिमत्व. पहिल्या मॅचमध्ये त्यांचा संघ पराभूत झाला आहे, घरी गेले, लुक चेंज केला आणि आता मात्र स्टायलिश लुकमध्ये मिलिंद दादा सावंत आलेले आहेत. डोल्याला गॉगल आणि रुबाब रॉयल असा मिलिंद दादांचा रुबाब पाहायला मिळतो आहे. त्यांचं देखील आपण स्वागत या ठिकाणी पुनश्च एकदा करूया. त्यांचे आधारस्तंभ अर्थातच एक दमदार व्यक्तिमत्व. मगाशीच आपण उल्लेख केला नरेश सर, मनाचा मोठेपणा आणि दिलाचा दिलदारपणा जपणारा आपला माणूस म्हणजे अविनाश दादा कदम साहेब आणि मिलिंद दादा सावंत यांचे एक आधारस्तंभ आहे. त्यांचे कट्टर पाठीराखे आहेत, त्यांना नेहमी सपोर्ट करणारे हे व्यक्तिमत्व आहे आणि अविनाश दादा कदम देखील व्यासपीठावरती पाहायला मिळतील. यावेळेचा फटका, हव्यात बॉल आहे, झेलची शक्यता, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, टिपला जातोय झेल, मोठा मासा मात्र जाळ्यामध्ये अडकला गेलाय. ईट का जवाब करारे पत्थर के साथ दिला गेलाय. सनी पाटील होतील कॅच आउट. थँक्यू डीसी ऑपरेटर. 2 षटकांचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये संपला गेला. धावसंख्येचा जर आपण विचार केला तर 23 धावा, लॉस ऑफ 1 विकेट स्कोर बोर्डवरती मात्र येताना, लॉस ऑफ 2 विकेट स्कोर बोर्डवरती येताना पाहायला मिळतील. सनी पाटील, अक्षय मोरे, सलामीची जोडी मात्र आता तंबूमध्ये परत पोहोचली आहे आणि आता मिडल ऑर्डरचे बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये
मात्र बॅटिंग करताना पाहायला मिळतील अजय मोरे आणि त्यांच्या समवेत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गिरीश नक्कीच जाताना पाहायला मिळत आहेत. स्वागत या ठिकाणी आता नक्कीच केलं जाईल. सन्माननीय मिलिंद दादा सावंत साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान मात्र या ठिकाणी नक्कीच करायचा आहे. अर्थातच आपल्या सगळ्यांचं एक लाडकं आणि एक आदरणीय व्यक्तिमत्व ग्रामपंचायत जांभिवलीचे माजी सरपंच आणि मिलिंद दादा सावंत यांचे सगळ्यात मोठे आधारस्तंभ अर्थातच अविनाश दादा कदम साहेब, ज्यांचा सन्मान मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच केला जाईल. राजकीय क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, अविनाश दादांचा हातभार मात्र मोठा राहिलेला आहे. या विभागाच्या विकासामध्ये मात्र फार महत्त्वाचं योगदान अविनाश दादा कदम यांनी दिलेलं आहे आणि या स्पर्धेसाठी देखील विशेष सहकार्य त्यांचं आम्हाला लाभलं गेलं आहे. ते एक दमदार व्यक्तिमत्व, अर्थातच सामान्य माणसातील आपला माणूस म्हणजे अविनाश दादा कदम साहेब, त्यांचा सन्मान केला गेला आहे. आपण आलात त्याबद्दल आभार. आणि या ठिकाणी संजित दादा भोसले साहेब यांचे बंधू जे मिलिटरीमध्ये आहेत, आदरणीय अविनाश दादा भोसले साहेब यांचं देखील आगमन या ठिकाणी झालं. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं स्वागत आमचे सुरेश तात्या खरिवले साहेब यांचं देखील स्वागत केलं जाईल. सुरेश तात्या म्हटलं की एक चांगलं व्यक्तिमत्व, ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य क्रिकेटसाठी अर्पित केलं, असं आपलं व्यक्तिमत्व म्हणजे सुरेश तात्या खरिवले साहेब. त्यांचं स्वागत होईल, परंतु स्विच हिट करण्याचा प्रयत्न यावेळेस कनेक्शन होत नाहीये. लगी तो आबाद नाही तो बर्बाद आणि डॉट बॉल मात्र येतो आहे. कॅमेरामॅनला विनंती असेल की आपण कॅमेरा या ठिकाणी फ्लिप करायचा आणि सुरेश तात्या खरिवले साहेब यांचं स्वागत मात्र या ठिकाणी नक्कीच केलं जात आहे. बऱ्याचशा पाहुण्यांची मांदियाळी मात्र या व्यासपीठावरती पाहायला मिळेल, कारण मराठा प्रीमियर लीग 36 विभागातील खालापूर तालुक्यातील रायगड जिल्ह्यातील एक अभिमानाची स्पर्धा पुनश्च एकदा स्विच हिट केला. यावेळेस टायमिंग प्रॉपर होती आहे. खेळाडू आहेत डीपमध्ये, चांगले क्षेत्ररक्षण, शेवटच्या क्षणी मात्र चेंडूला फील्ड केलं जात आहे. तत्पूर्वी एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये घेतली गेली आहे. 4 ओव्हरची मॅच मात्र या ठिकाणी पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3चा खेळ सुरू आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज अक्षय यांना पाहतो. एक अक्षय ज्यांना बॉलिवूडमध्ये खिलाडी म्हटलं जातं, अक्षय कुमार, आणि एक अक्षय मात्र या ठिकाणी मंथन निलव्यांचे आहेत. हमें सीधे साधे अक्षय अक्षय हे गाणं मात्र बऱ्याचशा वेळा आपण ऐकलं, परंतु अक्षय सीधे साधे आहेत की खतरनाक आहेत हे मात्र आता मैदानाच्या आतमध्ये पाहणं महत्त्वाचं. यावेळेचा फटका चांगला ऑनसाईडला ड्राईव्ह केलाय. खेळाडू आहेत, सिंगल पूर्ण चांगलं क्षेत्ररक्षण डीप काऊ कॉर्नर आणि डीप लॉंगॉनच्या मधोमध मात्र केलं गेलं आहे. तत्पूर्वी मात्र एक सिंगल धाव पूर्ण केली जाते. अतिशय चांगलं आयोजन आणि नियोजन MPL अर्थातच मराठा प्रीमियर लीग सीझन 8चं या ठिकाणी पाहायला मिळत आहे. प्रत्येकाचा हातभार या स्पर्धेमध्ये फार महत्त्वाचा राहिला आहे आणि त्या प्रत्येकाचं कौतुक देखील आपल्याला करणं तेवढंच महत्त्वाचं राहील. मोठा फटका मारायचा होता, यावेळेस मात्र बीट केलं जात आहे. पंचांकडे आषाढभूत नजरेनं पाहिलं गेलं, परंतु पंच आपल्या जागेवरती तटस्थ आहेत. आपण पाहतोय मेन अंपायर प्रीतम पाटील सर स्क्वेअर लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्क्वेअर लेग अंपायर आमचे अतिश म्हात्रे सर असतील, संजय भोईर सर आमचे तिसरे पंच आहेत. यावेळेस रिव्हर्स स्वीपचा फटका केला जातोय. चेंडू मात्र जाईल, 1 बाउन्स इन टू द फेन्स. 4 धावा. थँक्यू डीसी. तुषार धुमाळ सरांना विनंती आहे की आपण या ठिकाणी मयूर मुंडे यांच्याशी संपर्क साधायचा आहे. 4 धावा मिळतील. 4 धावेच्या बरोबरीने मात्र 29 अर्थातच 29 धावा या ठिकाणी स्कोर बोर्डवरती पाहायला मिळतात. आमचे साथी समालोचक श्री गणेश स्पोर्ट्स खोपोलीचे सर्वा तुषारजी धुमार सर, एक मराठीचा गोड आवाज. त्यांचं समालोचन मात्र काल आपण ऐकलं आणि आजही त्यांचा आवाज. या स्पर्धेमध्ये टॉप एज घेतली आहे. खेळाडू त्या ठिकाणी होते. बाहरी किनारा और नहीं मिलेगा भाग्य का सहारा. या ठिकाणी फलंदाज होतील नो डाऊट कॅच आउट.
थँक्यू डीजे ऑपरेटर. साईबाबांचं संगीत आपण या ठिकाणी ऐकतोय. इरादे तो लाख बनते है बनकर टूट भी जाती है लेकिन शिर्डी वही जाती है जिन्हें साई बुलाती है. आणि ते शिर्डीचे साईबाबा यांचं गाणं मात्र या ठिकाणी आपण डीजे ऑपरेटर यांच्या माध्यमातून ऐकलं. परंतु मैदानाच्या आतमध्ये वळूया. 3 षटकांचा खेळ मात्र संपला गेला. धावफलकावरती या 29 धावा, लॉस ऑफ 3 विकेट्स पाहायला मिळतात. न्यू बॅटर वरुण पाटील मैदानाच्या आतमध्ये इन केले गेलेत. आणि या शेवटचा स्लॉग ओव्हरचा षटक ज्याची सुरुवात केली जाईल गोलंदाजी मार्कवरती पुरोहित मुंडे या ठिकाणी बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळत आहेत. जो उडाते है बल्लेबाजों के डंडे उनका नाम है पुरोहित मुंडे. परंतु आता त्यांना फलंदाजांचे दांडे उडवावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. परंतु कशी गोलंदाजी होणार हे पाहणं महत्वाचं. राईट आर्म ओव्हर द विकेटनी यावेळेचा फटका चांगला आहे. वा भाई वा. स्लॉग स्वीप केलाय. घोटना टेक आणि सिक्सर देख. हा स्टायलिश टोक येतोय. ह्यूज मायटी मॅक्झिमम षटकार. थँक्यू डीसी. या ठिकाणी आपण पाहतोय सन्माननीय सामाजिक कार्यकर्ते संजय दादा पाटील साहेब ज्यांचं आगमन या ठिकाणी झालंय. त्यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं स्वागत असेल. पुनश्च एकदा अटॅक केलाय परंतु यावेळेस उंची जास्त, लांबी कमी आहे. खेळाडू येत आहेत चेंडू खाली. फिल्डर मेकिंग नो मिस्टेक अँड टेकिंग अ सक्सेसफुल कॅच. आणि इथून होईल चौथा फलंदाज बाद. आणि विकेट हॅट्रिकसाठी मात्र या ठिकाणी पारितोषिक नक्कीच लगावलं गेलंय. कुमारी सानवी मिथुन पाटील यांच्या माध्यमातून 3 विकेट जर घेतल्या म्हणजे विकेट हॅट्रिक झाली तर 500 रुपयांचं बक्षीस या ठिकाणी नक्कीच दिलं जाईल. स्वामी समर्थ 11 संघाचे व्यवस्थापक भालचंद्र कदम साहेब ज्यांचं आगमन या ठिकाणी झालंय त्यांना विनंती असेल की आपण अतिथी मंचावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून भालचंद्र कदम यांचं देखील स्वागत असेल. सिंगल धाव मात्र मैदानाच्या आतमध्ये घेतली गेली आहे. वरुण पाटील छत्रपती शिवाजी महाराज प्रीमियर लीग यंगस्टर प्रीमियर लीग जे झाली होती या मैदानावर त्यामध्ये चांगला खेळ राहिला होता. वरुण पाटील यांचा आल्या आल्या मनगटातल्या ताकदीचा वापर करायचा होता. बॉल हवेत जातोय, पकडला जातोय झेल आणि संपवलाय वरुण पाटील यांचा खेळ. फलंदाज क्रमांक 5 होईल बाद. या ठिकाणी होताना पाहतोय परंतु मैदानाच्या आतमध्ये यावेळेस देखील फलंदाज कॅच आउटच्या स्वरूपात मात्र बाद होईल. परंतु रविराज दादा गाडगे साहेब आपल्या व्यावसायिक आयुष्यामधील चायनाची टूर कॅन्सल करून मिलिंद दादा यांच्या स्पर्धेला मात्र सदिच्छा आणि शुभेच्छा भेट देण्यासाठी रविराज दादा गाडगे यांचं आगमन होत आहे. आदित्य कदम, मयूर गाडगे असतील, मयूर सावंत असतील, त्याच्यानंतर बरेचसे आमचे पाहुणे आहेत जे व्यासपीठावरती आहेत.
दुर्वास दादा कदम आणि भालचंद्र दादा कदम या दोन्ही पाहुण्यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन या स्पर्धेचा आनंद घ्यावा. भालचंद्र कदम आणि दुर्वास दादा कदम आपण या, आपलं स्वागत असेल. मैदानाच्या आतमध्ये मात्र आता ऑन हॅट्रिक वरती आणि कुमारी सानवी मिथुन पाटील यांच्याकडून हॅट्रिक साठी 500 दिले जातील. यावेळेस बॅकफुटला गेले, स्क्वेअर कटचा फटका सर वीरेंद्र सहवाग यांची आठवण करून देणारा. बघता बघता चेंडू जाईल थर्ड मॅन, सीमा रेषा पार, शेवट गोड आलाय चौकार. विकी आंबरे आपण संपर्क साधायचा आहे. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी संपला. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 40 धावा या ठिकाणी काव्य अन्वेत 11 संघाने धावफलकावरती लगावल्या. येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी मात्र आता 41 धाव्यांचं आव्हान या ठिकाणी मंथन 11 संघासमोर ठेवण्यात येईल. परंतु पाहुण्यांचा स्वागत समारंभ या ठिकाणी मात्र आता सुरू होताना पाहायला मिळेल. या स्पर्धेसाठी मात्र खास सदिच्छा आणि शुभेच्छा भेट देण्यासाठी उपस्थित राहिलेले आमचे संजित दादा भोसले यांचे बंधू आदरणीय अविनाश दादा भोसले साहेब, जे एक आर्मी मॅन आहेत, जे सैन्य दलामध्ये त्या ठिकाणी कार्यरत आहेत आणि त्यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. विनंती असेल अविनाश दादा भोसले साहेबांना की या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा. खरं तर देशाचं रक्षण करणारी व्यक्ती आहेत. खरं तर परिवारापासून दूर, समाजापासून दूर कोणताही सण असेल, आनंद असेल, तो न साजरा करता देशाचं रक्षण करणं हे माझं प्रथम प्राधान्य असं मनात बाळगून मात्र ही मंडळी कार्यरत असतात. आणि ते आर्मी मॅन सन्माननीय अविनाश दादा भोसले साहेब यांचं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे. सन्माननीय तांबाडी गावचे सामाजिक कार्यकर्ते आदरणीय विकास दादा मुंडे साहेब, ज्यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी केलं जाईल. समाजाचा वसा ज्यांनी स्वतःच्या हातामध्ये घेतलाय. तांबाडी ग्रामपंचायतीमध्ये समाजाचे विकास कामं ज्यांच्या माध्यमातून केली जातात ते सामाजिक कार्यकर्ते आदरणीय विकास दादा मुंडे साहेब, ज्यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी नक्कीच केलं जात आहे. त्याच्याच बरोबरीने पुढील मॅचचा टॉस केला जाईल. विनंती असेल टीम रिद्धी सिद्धी शिंदेवाडी परखंदे संघाचा कर्णधार आणि त्यांच्या समवेत सुयश कोचिंग क्लासेस वावोशी दोन्ही टीमचे कॅप्टनना कॉल असेल टॉससाठी यावं. सन्माननीय संजय दादा पाटील यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. मी या संजय दादांना विनंती करतो की या सन्मानाचा स्वीकार आपण या ठिकाणी करायचा आहे. पाहुण्यांची मांदियाळी 41 धाव्यांची गरज आहे. पाहुणे येते घरात तोची दिवाळी दसरा असं म्हटलं जातं आणि पाहुण्यांच्या येण्याने कार्यक्रमाचा आनंदात द्विगुणित होत असतो. बरेचसे पाहुणे मंडळी ज्यांचं मराठा प्रीमियर लीग भूपेंद्र दादा पाटील, त्याच्याच बरोबरीने मिलिंद दादा सावंत यांच्यावरती प्रेम आहे आणि संजय दादा पाटील यांचं स्वागत केलं जात आहे. टॉस करण्याची विनंती केली जाईल. सन्माननीय माजी सरपंच ग्रामपंचायत जांभिवली आदरणीय अविनाश दादा कदम साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा. बाकी पाहुणे आमचे जे आहेत त्यांना देखील विनंती आहे की आपण टॉस बॉक्समध्ये जावं. विकास दादा मुंडे, अविनाश दादा कदम, संजय दादा पाटील सगळ्यांना विनंती आहे टॉस करण्यासाठी त्या ठिकाणी आपण टॉस बॉक्समध्ये जावं. 24 चेंडू आणि 41 धाव्यांची विजयासाठी गरज आहे. रिद्धी सिद्धी 11 शिंदेवाडी परखंदे टीमचे कॅप्टन आणि त्यांच्या बरोबर सुयश कोचिंग क्लासेस वावशी टॉस साठी या. दूसरे पारी की शुरुआत की जाएगी. पहली गेंद आप चकर बॉल थी, ऑन साइड के ऊपर गेंद को घुमाया, लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर. पहली गेंद पर आएगा नंबर 4.
आणि आता ऋषिकेश दादा पाटील, प्रत्येक विकेटला 100 रुपये लगावले जातील. बॅटिंग करताना बरीचशी पारितोषिकं मिळवली त्यांच्या फलंदाजांनी, पण आता गोलंदाजी करताना पण पारितोषिकांची बरसात होती आहे. परंतु कुमारी सानवी, मिथुन पाटील यांच्या माध्यमातून 3 चौकार किंवा 3 षटकार जर आले तर फलंदाजाला 500 दिले जातील. इस बार की बढ़िया गेंद थी लेकिन उसको भी ऑन साइड के ऊपर घुमाया. कमाल की बल्लेबाजी आपको नजर आएगी. खिलाड़ी का नाम है कल्पेश, काम कर रही है विशेष. यहाँ पे मिलेंगे 4 रन. थँक्यू डीजे ऑपरेटर. या ठिकाणी आपण पाहतोय मराठा प्रीमियर लीगचे अध्यक्ष, दमदार व्यक्तिमत्व, दमदार आयोजक आणि मराठा प्रीमियर लीग ज्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी संपन्न होतीये ते भूपेश दादा पाटील यांचं आगमन या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे. भूपेश दादा पाटील तरुण तडफदार व्यक्तिमत्व, मराठा प्रीमियर लीगचे अध्यक्ष आणि ज्यांच्या संकल्पनेतून मात्र या स्पर्धेला या मैदानावरती उतरवलं गेलं आहे ते मराठा प्रीमियर लीगचे अध्यक्ष भूपेश दादा पाटील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं स्वागत मात्र नक्कीच असेल. 3 गेंदें हो चुकी है. स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या 8 बनी है. इस बार लोवर फुल टॉस की गेंद थी, ऑन साइड के ऊपर ड्राइव किया जाएगा. मिड ऑन पर खिलाड़ी थी, हल्का सा फंबल हुआ, सिंगल पूरा, दूसरे का मनसूबा. गलती क्रिकेट में नहीं चलती और गलती को माफी नहीं मिलती, ये मैं हमेशा बताता हूँ. सिंगल थी, वहां पे आपने 2-2 रन गंवाए हैं और टीम की रन संख्या अब आपको 10 के ऊपर आती हुई नजर आएगी. 10 पे बस नहीं, 10 का दम बल्लेबाजों को दिखाना पड़ेगा. इस बार देखिए फिर एक बार पैडल स्वीप करना चाहते थे लेकिन कनेक्शन इस बार भी नहीं था. रनआउट के लिए लाउड अपील की जाएगी लेकिन सिंगल यहां से कंप्लीट जरूर किया गया है. सलामी बल्लेबाजों की जोड़ी की अगर अब बात करी, कल्पेश यादव के साथ पुरोहित मुंडे, ये आपको प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर मंथन 11 की तरफ से नजर आएंगे. गेंदबाजी की शुरुआत कर रही है कुणाल गरुड़कर. P1 का ओवर जहां पे 30 यार्ड सर्कल के बाहर आपको 2 खिलाड़ी देखने को मिलते हैं. अब फील्डिंग को अगर आप देखेंगे तो एक खिलाड़ी डीप लॉन्ग ऑन, एक खिलाड़ी डीप मिड विकेट और बाकी सभी खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के अंदर नजर आएंगे. अटैक किया, स्ट्रेट डाउन द ग्राउंड, कमाल का शॉट, गेंद जाएगी सीधा, दर्शक दीर्घामी. पुरोहित मुंडे के बल्ले से मिलेंगे 6 रन. और जीतने के लिए 24 यानी 24 रनों की यहां से अब आपको जरूरत नजर आएगी. गेंदबाजी में होगा परिवर्तन. कप्तान संभालेंगे दूसरी ओवर की बागडोर. सनी पाटिल लेफ्ट आर्म गेंदबाज आपको बॉलिंग ट्रैक के ऊपर यहां से आते हुए नजर आएंगे. विकेट लीजिए सनी पाटिल, तभी आपकी टीम यहां से कमबैक कर सकती है. फुल टॉस गेंद थी, ऑफ साइड के ऊपर, कवर के ऊपर से, मरीन ड्राइव से भी खूबसूरत ये लॉफ्टेड ऑफ ड्राइव जो देकर जाएगा 4 रन. धन्यवाद डीसी ऑपरेटर. सन्माननीय जयेश दादा पनवेलकर साहेब ज्यांचं आगमन या ठिकाणी झालंय. बॉल बॉक्स या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत ते जयेश दादा पनवेलकर साहेब जे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं स्वागत.
इस बार रिवर्स स्वीप करने की कोशिश, जरूरत नहीं थी। सनी पाटिल ने बताया तू शेर तो मैं सवा शेर। पहला झटका मंथन 11 को दिया जाएगा। थँक यू डीजे ऑपरेटर। या स्पर्धेचे मुख्य आयोजक मिलिंद दादा सावंत यांच्या सौभाग्यवती त्यांच्या पत्नी अर्थातच क्रांतीताई मिलिंद सावंत यांचं आगमन या ठिकाणी होतंय। त्यांच्या समवेत आमचे लाडकी क्यूट बॉय पर्व सावंत यांचं देखील आगमन या ठिकाणी होते। पर्व वेलकम असेल। पहिल्या दिवसामध्ये आम्ही बराचसा त्यांच्यासोबत बराचसा खेळ आम्ही खेळलो होतो पहिल्या दिवसामध्ये। क्यूट बॉय आहेत, लिटिल बॉय मिलिंद दादा सावंत यांचे सुपुत्र आहेत। पर्व वेलकम, तुमचं देखील स्वागत असेल। चलिए चलेंगे फिर एक बार दोस्तों मैदान पर, जहाँ भी पहला विकेट यहाँ से पवेलियन में गया। नंबर 3 के ऊपर अक्षय पाटिल यहाँ से आपको बल्लेबाजी करने के लिए जरूर आते हुए नजर आएंगे। अक्षय पाटिल नंबर 3 पर आए हैं। गोरठन के कमाल के खिलाड़ी है अक्षय पाटिल, जिन्हें मैं गोरठन का चॉकलेट बॉय कहता हूँ। टीम के महत्वपूर्ण हिस्सा है। सिंगल यहाँ से लिया, दूसरे के लिए कमाल की रनिंग बिटवीन द विकेट, चीते की रफ्तार के साथ मैदान के अंदर यहाँ से 2 रन पूरे किए जाएंगे और इन्हीं 2 रनों की मदद से रनों को मिलेगी रफ्तार। द टोटल इज ऑन 23, यानी 23 रन बनेंगे। समीकरण बनेगा आने वाली 15 गेंदे और जीतने के लिए 18 रनों की जरूरत। 15 में 18 बनाने हैं। ये कमाल का स्ट्रोक, गैप को ढूंढ के निकाला, लेकिन खिलाड़ी है डीप में। सिंगल को पूरा, दूसरे के लिए वापस आएंगी। कमाल की रनिंग आपको बिटवीन द विकेट देखने को मिलेगी। 2 रन यहाँ से जरूर पूरे किए गए हैं। अक्षय पाटिल एक होनहार टैलेंटेड खिलाड़ी, टीम गोरठन ग्रामीण की तरफ से कई मैदानों पर उनका खेल हमने अच्छा होता हुआ देखा है और इस मैदान पर भी अक्षय पाटिल प्रशंसात्मक खेल करने की कोशिश करेंगे। कल के दिन में अक्षय पाटिल ने अच्छा खेल जरूर किया होगा, ऐसे मैं उम्मीद करता हूं, क्योंकि कलम थी नहीं। बड़ा हिट लगाना चाहती है, स्लॉग स्वीप करना चाहती है, फ्रंट फुट से अटैक होना चाहिए था, लेकिन कनेक्शन नहीं है। विदाउट कनेक्शन नो रिएक्शन, ये हम हमेशा कहते हैं। डॉट गेंद यहाँ से आपको डिलीवर्ड होती हुई नजर आएगी। जितनी ज्यादा डॉट गेंदे उतनी ज्यादा काव्य अन्वित 11 के हौसले आपको यहाँ से मजबूत होते हुए नजर आएंगे। इस बार भी और करती है, ऑन साइड के ऊपर ड्राइव किया खिलाड़ी। यहाँ पर भी आप लॉन्ग ऑन के रीजन में अच्छी फील्डिंग आपको नजर आएगी। तब तक मिलेगा मात्र 1 यानी सिंगल रन और इसी 1 रन के साथ 2 ओवर का खेल होगा समाप्त। टीम की रन संख्या बनेगी स्कोर कार्ड के ऊपर 41 का पीछा करते हुए मंथन 11 की 26 यानी 26 रन स्कोर कार्ड पर। समीकरण बनेगा आने वाली 12 गेंदे और जीतने के लिए 15 रनों की जरूरत। सन्माननीय जयेश पनवेलकर साहेब, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी चेंडू आम्हाला पुरवण्यात आलेले आहेत, त्यांचं आगमन या ठिकाणी होतोय। त्यांचं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत असेल। 12 चेंडू आणि 15 धावेंची गरज आहे। नॉकआउट के मैचेस आपको मैदान के अंदर देखने को मिलेंगे। 12 में 15 बनानी है। गेंद और रनों के बीच आपको यहाँ से 3 का अंतर, 3 का फासला, 3 की दूरी नजर आएगी। छवों की हैट्रिक, माफ कीजिए विकेट की हैट्रिक अगर आती है तो कुमारी सानवी मिथुन, बिल्कुल माफ कीजिए वो बल्लेबाजी कर रही है। छवों की हैट्रिक और छक्कों की हैट्रिक अगर आती है तो कुमारी सानवी मिथुन पाटिल, इनकी तरफ से छवों की और छक्कों की हैट्रिक के लिए 500 का इनाम दिया जाएगा। लेकिन ऋषिकेश दादा पाटिल, इनकी तरफ से हर एक विकेट के लिए 100 भी दिए जाएंगे। 1 विकेट आया यानी 100 रुपए यहां से सनी पाटिल के अकाउंट में ऐड हो चुके हैं। टोटल 500 उनके अकाउंट में है। ऋषिकेश दादा पाटिल, इन्होंने अपने एटीएम का पासवर्ड दिया है। 1 विकेट निकालिए तो उस गेंदबाज को 100 दिए जाएंगे। तीसरे ओवर की भागदौड़ को संभालने के लिए गेंदबाज अजय मोरी, स्कूप किया, कमाल का शॉट सर, दिलशान की स्टाइल में बैकवर्ड बाउंड्री के बाहर। अक्षय पाटिल के बल्ले से 4 रन।
थैंक यू डी से ऑपरेटर। मैंने बताया था अक्षय पाटिल, क्रिकेट का खेल ताकत का नहीं बल्कि अकल का भी होता है। खेल चाहे शतरंज का हो या क्रिकेट का, जो चलाएगा दिमाग वो जाएगा आगे। फुल टॉस थी, इस बार अक्षय पाटिल कैसे मिस कर गए ये बड़ा सवाल, लेकिन सिंगल पूरा ओवर थ्रो किया। गलती नहीं चलती है, पहले ही रन कम है, गरीबी में आटा गीला। ये सिचुएशन आपको मैदान के अंदर नजर आएगी। आमदनी 98 और खर्चा रुपया, ये सिचुएशन भी आपको नजर आएगी जहां पर रन कम है और दो दो रन यहां से जरूर दिए जाएंगे। टीम की रन संख्या बढ़ेगी स्कोर कार्ड के ऊपर 32 रन। 41 का करना है पीछा, आने वाली गेंदें बचेंगी 10 और जीतने के लिए यहां से 9 रनों की जरूरत है। 10 गेंदे 9 रन, इसके बाद का एक बड़ा मुकाबला जो आपको मैदान के अंदर जरूर देखने को मिलेगा। इस बार भी अटैक करना चाहते हैं, फुलर लेंथ वाली बॉल, बल्ला घुमा जरूर, गेंद यहां से बल्ले के सहारे ये सिंगल आपको आता हुआ जरूर नजर आएगा। सन्मान्य पाहुणे आदरणीय आदर्श मानकवळे साहेब आणि साहिल पाटील साहेब या दोन्ही पाहुण्यांचं आगमन झालंय। आदर्श मानकवळे साहेब आणि साहिल पाटील साहेब या दोन्ही पाहुण्यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं, या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं स्वागत। आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मात्र सन्मान चिन्ह, मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या दिल्या गेलेल्या आहेत। पंचांचं बोट मात्र आकाशाकडे आलाय आणि यावेळेस पुरोहित शरद मुंडे यांचा खेळ संपलाय, फलंदाज बाद। थँक्यू डीजे, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी प्रत्येक पाहुण्याच्या सन्मानाला सन्मान चिन्ह दिलं गेलं, ती एवन जोडी अर्थातच आदर्श मानकावळे आणि या साहिल पाटील या दोन्ही पाहुण्यांचं आगमन होतं। एवन जोडी ज्यांनी आम्हाला सन्मान चिन्ह या स्पर्धेसाठी दिलेले आहेत, त्यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून असेल। नंबर 4 पर नए बल्लेबाज शुभम मोरी मैदान के अंदर आपको इन होते हुए नजर आएंगे। समीकरण की अगर मैं बात करूं तो आने वाली 8 गेंदें बची है और जीतने के लिए 8 रनों की जरूरत। रन बनाने 8, लेकिन कौन लगाएगा किसकी वाट, ये इस मैच में हम देखेंगे। जैसे जैसे खेल आगे जाएगा मुकाबले में आपको इंटरेस्ट बढ़ता हुआ जरूर नजर आएगा, रोमांच बढ़ता हुआ नजर आएगा। लेकिन अक्षय पाटिल थोड़ा सा सलाह मशवरा करेंगे शुभम मोरे के साथ, क्योंकि अपने एक्सपीरियंस को शेयर करना बहुत इंपॉर्टेंट। गेम की सिचुएशन को अगर आप खेलेंगे तो आप लंबी रेस की घोड़ी बनेंगी, ये मैं हमेशा बताता हूँ। ये लोअर फुल टॉस थी, ऑन साइड के ऊपर यहाँ से ड्राइव किया जाएगा। खिलाड़ी लॉन्ग ऑन पर है, सिंगल पूरा, दूसरे के लिए वापस, सिर सलामत तो बगड़ी 50, कदम जमेंगे तो रन बनेंगे। और यहाँ से एक के साथ संतुष्टि करते हुए दोनों बल्लेबाज, क्योंकि हम हमेशा कहते हैं नरेश सर, लालच बुरी भला होती है, जितना मिला उतने में ही समाधान मानिए। सिंगल यहाँ से आएगा और अब 7 गेंदें, जीतने के लिए 7 रनों की जरूरत, 7 में 7 बनानी है। सर महेंद्र सिंह धोनी, इनकी जर्सी का नंबर 7 जो आपको बनाना है 7 गेंदों में। क्रिकेट में, इंडियन क्रिकेट की हिस्ट्री में एकमात्र कप्तान सर महेंद्र सिंह धोनी, जिन्होंने 3 आईसीसी ट्रॉफीज इंडिया को जिताई। फुल टॉस गेंद थी, ऑन साइड के ऊपर ड्राइव किया, कनेक्शन उतना प्रॉपर हुआ नहीं। अक्षय पाटिल ताकत का इस्तेमाल कर रही है, डायरेक्ट हिट की गई, जरूरत नहीं थी। जरूरत के वक्त आपको काम आना होता है, जब जरूरत नहीं थी तब डायरेक्ट हिट की कोशिश नहीं करनी चाहिए थी। ओवर एक्साइटमेंट कभी कभार अपने आप पर भारी पड़ जाती है। यहाँ से मिलेंगे 2 रन और इसी 2 के साथ 3 ओवर का खेल होगा समाप्त। रन संख्या बनेगी 41 का पीछा करते हुए मंथन 11 की 36 रन स्कोर कार्ड के ऊपर। आने वाली 6 गेंदें और जीतने के लिए 5 रनों की जरूरत।
चलिए मैदान के अंदर आपको गेम को शुरू करना है, ज्यादा समय नहीं दिया जाएगा। प्लीज डोंट टेक एक्स्ट्रा टाइम एंड लेट्स प्ले फॉरवर्ड। ये हम यहाँ से दोनों टीमों को बताएंगे। आने वाली 6 गेंदें जीतने के लिए 5 रनों की जरूरत। गेंदबाजी मार्क के ऊपर डेथ ओवर की जिम्मेदारी को लेकर अक्षय बॉलिंग ट्रैक के ऊपर यहां से आएंगे। शुरुआत की जाएगी। पहली गेंद ऑन साइड के ऊपर ड्राइव किया, हल्के हाथों से सिंगल पूरा। दूसरे के लिए वापस आना चाहेंगे। कमाल की रनिंग बिटवीन द विकेट, रन आउट का मौका, डाइव लगाई है, लेकिन ऑन फील्ड अंपायर ने रेफर किया है थर्ड अंपायर को। DRS डिसीजन रिव्यू सिस्टम जिसका इस्तेमाल किया जाएगा। फॉर्चून लाइव इवेंट की क्लियरिटी एंड क्वालिटी में हम चेक करेंगे और आपको राइट डिसीजन बिल्कुल बताएंगे। इट इज OUT आउट। डीजे थँक यू डीजे ऑपरेटर। या ठिकाणी सन्माननीय सतीश शिवाळे साहेब यांचं आगमन होतं, जे पेशाने पत्रकार आहेत। तलवारीपेक्षा जास्त धार ही लेखणीमध्ये असते आणि आपल्या लेखणीतून मात्र जनजागृती करण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून केलं जातं ते सन्माननीय सतीश दादा शिवाळे साहेब जे पत्रकार आहेत, त्यांचं आगमन या ठिकाणी झालं। या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं स्वागत असेल। दूसरा दावे की गरज नहोती, दूसरे रन की देखिए जरूरत नहीं थी। सिंगल आया आ रहा था, उसके बाद 5 में 4 का समीकरण बन सकता था। अभी भी वही समीकरण है, आने वाली 5 गेंदें 4 बनानी है आपको, लेकिन रनआउट के तौर पर एक झटका यहां से मंथन 11 को जरूर लगा। न्यू बैटर तेजस पाटिल आई है। तेजस पाटिल, उनकी बॉडी लैंग्वेज को अगर आप देखेंगे तो भारी भरकम खिलाड़ी, बाजों में काफी ज्यादा ताकत, लेकिन अब ताकत की नहीं अकल की जरूरत है, क्योंकि 5 में मात्र 4 आपको बनानी है। अटैक किया जाएगा, गेंद हवा में, मैंने कहा था ताकत की नहीं अकल की जरूरत है। बाल बाल बची है, जीवन दान दिया जाएगा। ये कहाँ थ्रो कर रहे थे आप? ये सबसे बड़ा सवाल। क्रूशियल मोमेंट पर ऐसी गलतियों की उम्मीद नहीं है। ये नॉकआउट स्टेज है मेरे दोस्त, ये लीग स्टेज नहीं है। यहाँ पे जो जीता वही सिकंदर और जो हारा वो सीधा जाएगा घर। यही सिचुएशन इस मैच में, और गलतियों की गुंजाइश नहीं अब खिलाड़ियों से। कैच छोटा यानी मैच छोटा, रन मिलेंगे 2, समीकरण बनेगा आने वाली 4 गेंदें और जीतने के लिए 2 रनों की जरूरत। अगर वो कैच होता तो विकेट आता, डॉट गेंद आती, फिर 4 में 4 का समीकरण बनता। लेकिन क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टेनिटी, अनिश्चितताओं से भरा हुआ ये खेल। प्रेडिक्शन यहाँ होती है फेल, और हवा से भी तेज अपना पत्ता पलटने वाला ये खेल। इस बार भी बल्ले का किनारा, सनी पाटिल, रनआउट का मौका बन सकता है। स्ट्राइक अपने पास रखने की कोशिश में खुद के पैर पर कुल्हाड़ी मारी है तेजस पाटिल। नो डाउट रन आउट। चार फलंदाज आतापर्यंत बाद झाले गेले आहेत। ऋषिकेश दादा पाटील, प्रत्येक विकेटला त्यांनी 100 लगावले आहेत। 400 रुपये आतापर्यंत गोलंदाजांच्या अकाउंटमध्ये जमा झालेत। बॅटिंग करताना बरेचसे मोठे फटके आले, बॅटिंग करताना 500 जमा झाले, बॉलिंग करताना 400। 900 रुपये आतापर्यंत मात्र पारितोषिकाच्या स्वरूपामध्ये पटकावले गेलेत काव्य अन्वेत 11 संघाच्या खेळाडूंच्या माध्यमातून। मैदान के अंदर मुकाबले में अभी भी जान बची। आने वाली 3 गेंदें 2 की जरूरत। रायगढ़ प्रीमियर लीग में बेलौली ग्रामीण के खिलाड़ी अजय पाटिल ने MD वॉरियर के सामने 6 गेंदों में 1 रन बचाया था। स्वर्गीय रतन बुआ पाटिल स्मृति ट्रॉफी में पिछले साल 6 गेंदों में 1 रन बचाया गया था, और क्या इस टूर्नामेंट में 3 में 2 बचाए जाएंगे? ये बात यहाँ से देखने लायक हो सकती है।
गेंदबाज अक्षय क्या खिलाड़ियों के खिलाड़ी बनेंगे, अपने टीम काव्य अन्वित 11 को क्या जीत दिलाएंगे, या अक्षय पाटिल कहेंगे पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, बिल्कुल मजा आएगा। 3 में 2 बनानी है, 3 में 2। यॉर्कर लाइन की गेंद थी, काव्य अन्वित 11, सनी पाटिल आपको सिंगल बचाना चाहिए था, दूसरे के लिए वापस आएंगे। अंपायर ने रेफर किया, थर्ड अंपायर को हम चेक करेंगे रन आउट है या नहीं और आपको बताएंगे। सिर्फ 2 रन पूरे और जीत मिलेगी मंथन 11। यस, अक्षय पाटिल थोड़ा सा चौंक गए थे क्या हुआ, लेकिन 2 आपने पूरे किए हैं और मंथन 11 को यहां से मिलेगी जीत। वेल डन, वेल प्लेड एंड मैनी मैनी कॉन्ग्रेचुलेशंस। मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक दिलं जाईल आणि मॅन ऑफ द मॅच अर्थातच ठरत आहेत गोलंदाज कल्पेश जाधव ज्यांनी बॉलिंग करतात